फेजरपुरामध्ये महिला आक्रमक. फेजरपुरा परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळं लहान मुले दारूचे व्यसन करतात. रात्री उशिरा महिलांनी फेजरपुरा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिला. कारवाई करा अन्यथा आत्मदहनाच्या दिलासाला महिलांनी उभारला. मोठ्या प्रमाणात मुलं ड्रग्स आणि गांजाच्या मार्गावर लागत असल्याचा महिलांचा आरोप. अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील फेजरपुरा पोलीस स्टेशनवर महिलांचा आक्रोश. आम्ही जर 10:30 वाजता या सगळ्या महिला घरदार लेकरं पाकरं सोडून बिना कोणाच्या काळजीच्या इथे जर बसलो असेल तर याला किती मोठं कारण असायला पाहिजे हे पोलीस प्रशासनाला दिसत नाही आहे का? साहेबांना यायला आम्ही अर्ध्या तासापासून इथं बसलेलो आहे. आम्हाला टायमिंग देत आहे 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास झाला. साहेब इथं येत का नाही आहे? आम्ही साहेब आल्याशिवाय कुठलीही प्रकारची आम्ही तुम्हाला नोंद देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या कार्यवाहीला आम्ही राहणार नाही. ते साहेब आम्हाला इथे पाहिजे. तिथे पहिले तर फेजरपुऱ्यामध्ये ड्रग्स एमडी हे तर नाव होतंच, पण आता गांजा क्राईम हे वाढत आहे. 14 वर्षाचे मुलं हे गांजा पिऊन क्राईमकडे वळून राहिले. जास्तीत जास्त फेजरपुऱ्याचं नाव डंक्यावर झालंय. ते फेजरपुऱ्याचं नाव आम्हाला मिटवायचं नसून आम्हाला ते उंचावर आणायचं आहे. आमचे मुलं जर हे जर दारू गांजा हे जर बंद झालं तर आमचे मुलं शिक्षणाकडे वळणार नाहीत का? त्यांना व्यसनच नसलं, हेच जर दारूचे धंदे बंद झाले तर ते लेकरं तो पैसा आपल्या घरात देऊन आपलं शिक्षण करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार आणि व्यवस्थितपणे ते शिक्षण करून चांगल्या पोस्टिंगवर जातील. आम्हाला त्याचा आनंद होणार नाही का दादा? सांगा. हे पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का आतापर्यंत? हे येतात, कारवाई करतात, 5 मिनिटाची कारवाई असते यांची. आले धाड पडली की पुन्हा ते पोलिसांनी पाठपलटी केली की पुन्हा त्यांचे धंदे चालू. हे काय लावलंय तुम्ही? आम्हाला कठोर कार्यवाही पाहिजे पाहिजे पाहिजे. याच्यासाठी आम्ही आज कुठल्याही प्रकारचं काही झालं तरी आम्ही इथून उठून जाणार नाही आणि आमची जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहनाची तयारी करून आलेलो आहे. कारण इथे 11:15 आज वाजून राहिले. काहीतरी कारण असायला पाहिजे. ठोक कारण आहे म्हणूनच आम्ही आमच्या परिवाराचं लेकराचं सगळ्यांची काळजी सोडून इथं बसलेलो. काहीतरी मोठं कारण आहे त्याच्या मागे. आम्हाला काही गरज नाहीये उगाच पोलीस स्टेशन या महिलांनी पाहायचं. कुठलीच महिला असं वाटणार नाही तिला की आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत गेलो पाहिजे. जर पोलीस प्रशासनाने आम्हाला व्यवस्थित सपोर्ट केला तर आम्ही त्यांचे भरभरून आभार मानू, पण आमच्या या परेशानीचं निर्वाहन करायला पाहिजे. बस एवढीच विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.